नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऋषिकेश आणि आता सारंग यांच्या दोघांमध्येही जोराचं भांडण झुपलेलं असतं. ऋषिकेश सारंगवरती धावून जात त्याला म्हणत असतो, बायकोची बोली बोलणारा बायकोचा बैल आहेस तू. गावातील लोक, जानकी, सौमित्र सगळे त्याच्या दोघांना शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. मग त्याच्यानंतर सारंग आणि ऋषिकेश दोघेही बाजूला झाल्यानंतर आता इकडे सारंग लगेच सुमित्राला म्हणू लागतो की बघितलंस नाही, नाही थांबायचं आपण इथे. जाताना तू सौमित्र दादाबरोबर आली होतीस, पण मात्र आता माझ्याबरोबर जाणार आहेस. सारंग, शर्वरी, सुमित्रा सगळे तिकडं जाऊ लागतात, पण मात्र जानकी तेवढ्यात मध्ये येते आणि त्यांच्यासमोर हात जोडत म्हणते की आई प्लीज थांबा. जानकीने आता एक व्हिडिओ क्लिप तयार केलेली असते. तेवढ्यात लगेच लाईट ऑफ होते आणि ती व्हिडिओ क्लिप म्हणजेच की रणदिव्यांचं घर, त्यांच्या घरातील फोटोज, त्यांची मस्ती सगळं त्या व्हिडिओ क्लिपमध्ये दाखवलं जात असतं. आणि त्याच्यामध्ये जानकी आता बोलत असते, थांबा थांबा, हरवलंय आता रणदिवे घराचं मंतर, जोडलं जाईल का एकत्र हे रणदिवे घर. आटपाट नगरात होते एक राजा आणि राणी, त्यांच्या सोबत होती एक सुंदर राणी. म्हणजेच की शर्वरी, सौमित्र, सारंग, ऋषिकेश यांच्या लहानपणीचे फोटोज आणि त्यांचे मोठे झालेचे फोटोज, ते सगळं काही आता त्या व्हिडिओमध्ये असतं. जानकी आता सांगत असते, आटपाट नगरात होते एक राजा आणि राणी आणि त्यांच्या सोबतीला होती 4 सुंदर गाणी. नात्याला आला होता तेव्हा खूप बहर आणि सुखाला कोणाचीही लागली नव्हती नजर. माया, प्रेम, जिव्हाळा सर्व काही जात होतं उतू. राजा राणीच्या संसाराचा बहरलेला ऋतू. म्हणजेच की आता त्या क्लिपमध्ये दाखवलं जात असतं की आता ऋषिकेश, जानकी सगळे एकत्र असताना त्यांनी मिळून साजरे केलेले सण, ते एकत्र असताना त्यांनी मिळून केलेली मस्ती, हे सगळं पाहता सुमित्रा, शर्वरी, सारंग, ऋषिकेश, सौमित्र सगळे खूप इमोशनल झालेले असतात आणि सगळे शांतपणे तो व्हिडिओ पाहत असतात. जानकी आता म्हणत असते, पायावरती माता होता आणि डोक्यावरती हात आणि एकमेकांसाठी किती प्रेम होतं काळजात. आनंद अश्रू होते तेव्हा डोळ्यामधले पाणी. आणि आटपाट नगरात होते राजा आणि राणी. जानकीने त्यांच्या रणदिवे कुटुंबाबद्दल, त्यांच्या सुखी कुटुंबाबद्दल खूप छान अशी कविता रचलेली असते आणि जानकी त्या कवितेतून एकमेकांच्या मनामध्ये प्रेम आणि त्यांचा तो गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करत असते. आता पुढे जानकी म्हणत असते, दारात होती एक सुखाची गुढी आणि साध्या प्रसादाला सुद्धा होती गोडी. हसण्याला होता हळदीचा रंग आणि साऱ्या क्षणांना सुद्धा आनंदाचा सुगंध. भरावला जायचा घासातला घास आणि हरवला नव्हता तेव्हा प्रेमाचा सुवास. आता त्या व्हिडिओत असतं की ऋषिकेश सुमित्राला प्रेमाने आपल्या मायेने आपल्या हाताने घास भरवतोय आणि ऋषिकेश आता सुमित्राकडे खूप इमोशनल होत रडत पाहू लागतो आणि सुमित्रा सुद्धा खूप इमोशनल झालेली असते. आता पुढे जानकी म्हणत असते की जीवाला जीव देणारे होते भाऊबंद आणि दुसऱ्याच्या यशाने सुद्धा व्हायचा निखळ आनंद. आठवणचे आता ये ओले क्षण उतू उतू जाई मन आणि घर पुन्हा मागतय सोबतीचे कणकण. सारे गेले दूर दूर, आपण गाऊयात ना पुणे जुने सूर. इकडे आता जानकी सुद्धा ऋषिकेशच्या जवळ येते आणि त्याच्या मिठीमध्ये येऊन खूप रडत असते. जानकी म्हणत असते, आता आनंदाने येऊ दे पुन्हा भरून हा ऊर. गोड व्हावा ही ओळखीची कहाणी आणि आटपाट नगरात होते राजा आणि राणी. जानकीची ही आटपाट नगरात होते राजा आणि राणी ही कविता सुद्धा आता सगळ्यांनाच खूप इमोशनल करते. मग त्याच्यानंतर आता स्क्रीनवरती त्यांचा रणदिवे कुटुंबाचा सगळा फोटो असा ओपन होतो आणि सगळे त्या फोटोकडे पाहता खूप रडत असतात. ऋषिकेश आणि जानकी दोघी आता प्रेमाने एकमेकांकडे पाहत असतात आणि सगळे त्यांच्या आठवणींमध्ये खूप रडत असतात. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे नालायक ऐश्वर्याने खूपच भयानक प्लॅन केलेला असतो. आता ऐश्वर्याने त्यांच्या ऑफिसमध्ये तिचीच माणसं फोडण्यासाठी बोलवलेली असतात. आता त्यावर CCTV फुटेजमध्ये ते माणसं असं म्हणत असतात की हे त्या सारंगचं ऑफिस आहे. तो सारंग आपल्या ऋषिकेश दादाला नडला होता म्हणून त्याचे असे हाल करायचे ना, हा उद्यापासनं त्या ऑफिसमध्ये सुद्धा आला नाही पाहिजे. त्याच्यानंतर आता ते लोक ऋषिकेश दादा जिंदाबाद असं म्हणतात आणि त्याच्यानंतर सारंगचं ते सगळं ऑफिस फोडून टाकू लागतात. त्यातलाच एक माणूस आता व्हिडिओ सुद्धा काढत असतो आणि मग त्याच्यानंतर सगळे ऋषिकेश दादा जिंदाबाद म्हणत म्हणत त्या अख्ख्या ऑफिसची पूर्ण वाट लावत असतात. ऑफिसमधल्या फाईल्स, लॅपटॉप सगळं काही आता फोडून टाकत असतात आणि त्यातला एक माणूस त्याची व्हिडिओ क्लिप तर काढतच असतो. ते लोक पूर्ण ऑफिसची वाट लावतात आणि तिकडनं निघून जातात. त्याच्यानंतर जानकी आता सगळ्यांना सांगत असते की आपल्या शरीराला जर एखादी जखम झाली तर ती जखम आपण चिघट ठेवतो की त्याच्यावरती उपाय करतो आणि ती जखम बरी व्हावी याच्यासाठी आपण सगळेच प्रयत्न करतो आणि घरातले सगळेच आता शांतपणे जानकीचं ते बोलणं ऐकत असतात. जानकी आता ऋषिकेशला विचारते की आपल्या घराला झालेली ही जखम बरी करण्यासाठी आपण काय प्रयत्न केले. आता जानकी इकडे घरातल्यांकडे येते आणि त्यांच्याकडे पाहत त्यांना विचारते कोणी काय आणि किती प्रयत्न केले.
आपण कुणीच प्रयत्न नाही केले. ती जखम जास्त चिघळू नये म्हणून आपण माफ करण्याची मलमपट्टी तर नक्कीच करू शकतो. जानकी त्या बोर्डवरती लागलेला रणदिवे कुटुंबाचा फोटो दाखवत म्हणते की हे आपलं कुटुंब. अख्ख्या पंचक्रोशीमध्ये, अख्ख्या गावामध्ये ज्या कुटुंबाचं नाव घेतलं जातं ना, ते आपलं रणदिवे कुटुंब. आणि आज माझ्या कुटुंबाला पूर्ण दृष्ट लागलीये. का वागतो आपण दरवेळी असं? जानकी आता सगळ्यांना सांगत असते. आता या 10-5 मिनिटामध्ये मी तो व्हिडिओ प्ले केला तर सगळे किती खुश झाले. आपल्या या सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. आपण हे आहोत, हे असे विभागलेले नाही. माझं म्हणणं तर असं आहे की आपण झालं गेलं सगळं विसरून जाऊयात आणि एकमेकांना माफ करून टाकूयात. आपण आपल्याच माणसांच्या चुका पोटात घालतो ना, आणि आपण आपल्याच माणसांना तर संधी देतो ना. जानकी ऋषिकेशकडे येते आणि त्याला म्हणते, कशाला कोणी केलेला अपमान आपण लक्षात ठेवायचा. सौमित्र शर्वरीकडे येत म्हणते की कशाला कोणी केलेले आरोप लक्षात ठेवायचे, कोणी केलेले घाव वार कशाला लक्षात ठेवायचे, आणि ते सुद्धा आपल्याच माणसांच्या बाबतीत. कोणालाच आपले हे आनंदाचे क्षण नाही लक्षात येत का? इतके वर्ष आपण हे आनंदाचे क्षण जगलोय, निभावलोय, आणि तेच आनंदाचे क्षण आपण एका क्षणात विसरून गेलो का? जानकीच्या बोलण्यापुढे कोणी एकही शब्द काहीही बोलत नाही आणि सगळे इमोशनल होत फक्त जानकीचं बोलणं ऐकत असतात, कारण सगळ्यांना जानकीचं ते बोलणं पटत असतं. इकडे आता जानकी सारंगकडे येत म्हणते, सारंग भाऊजी, जेव्हा तुमच्या अंगावरती बैल धावून येत होता तेव्हा कोण आलं मध्ये? कोणी अडवलं आणि कोणी घाव स्वतःवरती घेतला? सारंग लगेच ऋषिकेशकडे पाहतो. तर मग जानकी सांगते की तुमचा हाच दादा. सारंग भाऊजी, सगळं विसरलात का? आता इकडे जानकी सांगू लागते, आणि शर्वरी वंश, जेव्हा मी लग्न करून या घरामध्ये आले तेव्हा ऋषिकेशनी तुमची ओळख माझी लाडकी बाहुली म्हणून करून दिली होती, आणि ही बाहुली आजपासून तुझी सुद्धा. ऋषिकेश मला म्हणाले होते की माझा सगळ्यात जास्त जीव हा माझ्या बहिणीवरती आहे, आणि मग तुमच्यावरती जीव ओवाळून टाकणाऱ्या तुमच्या या भावाला तुम्ही साधं भाऊबीजीला ओवाळायला सुद्धा नाही आलात. मग आता शर्वरी खूपच कळवळीच्या नजरेने ऋषिकेशकडे पाहत असते, आणि हे सगळं ऐकल्यानंतर तिला तिची चुकी लक्षात आलेली असते की आपण नक्कीच काहीतरी चुकीचं वागलोय. जानकी सुमित्राकडे येत तिला म्हणते, आणि आई, आम्ही ना तुमच्यापेक्षा खूप लहान होत. आम्ही मुलं होत ना तुमची. मग आमचं जर काही चुकलं तर आमच्या कानाखाली 2 लगावून द्या, पण असं तुमच्यापासून दूर नका करू. तुम्हाला काय वाटलं आम्हाला कळत नाही का? जेव्हा ऋषिकेश कुस्तीच्या आखाड्यामध्ये होते तेव्हा अभिमानाने शॉल डोक्यावरती घेऊन यांच्यासाठी टाळ्या वाजवत होत्या. ती गोष्ट काय मी पाहिली नाही का? पाहिलंय मी तुमच्या डोळ्यामध्ये यांच्याविषयीचं प्रेम. जानकी सुद्धा ऋषिकेशला सांगत असते, ऋषिकेश, आई आल्या होत्या आणि ते सुद्धा फक्त तुमच्यासाठी. तुमच्या आई तुमच्यासाठी आल्या होत्या आणि मी बघितलंय त्यांच्या डोळ्यामध्ये तुमच्याबद्दलचं प्रेम. जानकी आता म्हणू लागते, आणि तुमच्याकडे पाठ उभे करून असताना सुद्धा तुमच्या पायावरती पडणारा तो ऑक्सिजनचा सिलेंडर स्वतःच्या हातावरती झेलणारे ऋषिकेश पाहिलेत मी. त्यांच्या डोळ्यातलं आईविषयीचं प्रेम पाहिलंय मी. हे सगळं मला दिसतंय, मग तुम्हाला नाही दिसत आहे का एकमेकांच्या डोळ्यातलं प्रेम? तुम्ही सगळे चांगल्या गोष्टीवरती एवढं दुर्लक्ष करताय. खरं तर विचार केला तर तुम्ही सगळेच किती नशीबवान आहात. तुमच्याकडे तुमचं कुटुंब आहे, एकत्र कुटुंब. आपल्या घराची किंमत काय असते हे माझ्यासारख्या एका अनाथ मुलीला विचारा. जानकी हे सगळं बोलायला लागते, पण मात्र ऋषिकेश आता खूपच इमोशनल होत जानकीकडे पाहू लागतो. जानकी सांगू लागते, जी लहानपणापासून बिना आईबापाची, बिना भावंडांची वाढली आहे. मला माहिती आहे की आपल्यामध्ये खूप मोठा गैरसमज झालाय, आणि जानकी सगळ्यांना हात जोडत सांगत असते, मी खरंच सांगतेय की माझ्यावरती झालेले आरोप खोटे आहेत. आता मी माझ्या नवऱ्याची, माझ्या मुलीची शपथ घेऊन सांगते की मी आपल्या कुटुंबाला त्रास होईल असं काहीही वागलेले नाहीये. आणि तरी सुद्धा तुम्हाला असं वाटत असेल ना की तुमच्यात येणाऱ्या दुराव्याला मी कारणीभूत आहे, तर मला शिक्षा द्या. मी ती शिक्षा आनंदाने भोगायला तयार आहे. पण आता हा दुरावा नको. जानकी खूपच पोटतिडकीने कळकळीची विनंती करत सगळ्यांनाच नीटनेटकं समजावून सांगत असते, आणि जानकीच्या बोलण्यामुळे सगळे रडतच इमोशनल झालेले असतात, आणि सगळ्यांना ते जानकीचं बोलणं पटत असतं. जानकी सांगत असते की तुम्ही वेगळे नका होऊ. मला हे आपल्या एकत्र कुटुंबाची फ्रेम आणि त्यांच्यातलं प्रेम पुन्हा बघायचंय. मला हे माझं कुटुंब पुन्हा एकत्र आलेलं हवंय. आता जानकीच्या या कुटुंबाला लागलेली ती कीड म्हणजेच की ऐश्वर्या, आता तेवढ्यात लगेच ऐश्वर्याची तिथे एंट्री होते. आता जानकी हात जोडत सांगत असते की मला जी शिक्षा द्यायची आहे ती द्या, पण मात्र तुम्ही सगळे इथे एकत्र या. जानकीचं बोलणं सगळ्यांनाच पटतं, आणि सगळे आता एकत्र येण्याचा विचार सुद्धा करू लागतात. तेवढ्यात लगेच आता ती नालायक ऐश्वर्या तिथे येते आणि टाळ्या वाजवत वाजवत सगळ्यांच्या भोवती विरक्या घेत असते. ऐश्वर्या टाळ्या वाजवत सगळ्यांना सांगत असते की वाजवा ना टाळ्या सगळे. वा जानकी, मानलं पाहिजे तुला. स्वतःवरचे हे खोटे आरोप दूर करण्यासाठी काय केवढा मोठा घात गाठलाय तू. काय सेटअप आहे ना हा. जानकी, तुला काय वाटलं तू सगळ्यांना असं इमोशनल ब्लॅकमेल करून सगळ्यांना असं एकत्र आणू शकशील का? आणि तुझं हे खरं रूप कोणाला कधीच कळणार नाही असं वाटलं का तुला?
आता ऐश्वर्या बोलत असते, पण मात्र सगळे आता आश्चर्याने लगेच ऐश्वर्याकडे पाहू लागतात. मग त्याच्यानंतर सगळे शांत असतात. मग आता सगळे रडत असतात, तर मग ऐश्वर्या लगेच म्हणते, की "1 मिनिट, म्हणजे मी काय मिस केलंय का? काय कसे चेहरे झालेत सगळ्यांचे? जानकी, तू तर पार बिचाऱ्यांना रडवलेलं दिसतंय. या बिचाऱ्यांना असं वाटत असेल, की तू सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतीयेस. पण या सगळ्यामागे तुझे आणि तुझ्या या बोलबच्चन नवऱ्याचे नेमकं काय प्लॅन असेल? हे प्लॅन्स आता यांच्या सगळ्यांना कळतील ना, तेव्हा यापैकी एकही जण तुमचं साधं थोबाड सुद्धा पाहणार नाहीत." आता ऐश्वर्याने बरोबर तिची चाल खेळलेली असते. जानकी आणि ऋषिकेश यांच्या दोघांच्याही लक्षात येतं, की हिने नक्कीच काहीतरी गडबड केली आहे. ऐश्वर्या आता सांगत असते, की मी फक्त बोलत नाही, तर मी सिद्ध सुद्धा करून दाखवते. या जानकीने इकडचे तिकडचे 4 व्हिडिओ एडिट करून तुम्हाला मस्तपैकी व्हिडिओ दाखवला. पण मी आता तुम्हा सगळ्यांना एक ओरिजिनल व्हिडिओ दाखवते. आता ऐश्वर्याचं हे बोलणं पाहता सगळेच आता आश्चर्याने तिच्याकडे पाहत असतात. कारण कोणाला काहीही समजलेलं नसतं, की नेमकं हे सगळं चाललंय तरी काय. तर मग आता इकडे दुसरीकडे ऐश्वर्या म्हणू लागते, की खूप झाला हा फॅमिली ड्रामा, आता फक्त ॲक्शन होऊन जाऊ दे. ऐश्वर्या आता तिच्या मोबाईलमधला तो व्हिडिओ त्या पेजवरती प्ले करते. म्हणजेच की आता ते शेतकरी लोक जणू काय सारंगच्या ऑफिसमध्ये गेले आणि ऋषिकेशने सांगितल्याप्रमाणे ऋषिकेशच्या नावाने तोडफोड ऑफिसमध्ये केली. आता हे सगळं जणू काही सगळं ऋषिकेशनेच केलंय असं ऐश्वर्या ऑफिसची झालेली हालत पाहता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. सगळे आता खूपच आश्चर्याच्या धक्क्याने तो व्हिडिओ पाहत असतात. ऋषिकेश आणि जानकी यांच्या पायाखालची तर पूर्ण जमीनच सरकलेली असते. सारंग तर आता भयंकर चिडवतो. आणखीने सगळ्यांना समजून ती व्हिडिओ क्लिप दाखवून सगळ्यांच्या मनामध्ये जो सॉफ्ट कॉर्नर तयार केलेला असतो ते सगळं आता ऐश्वर्याने एका झटक्यामध्ये मोडून फेकलेलं असतं. जानकी आता इकडे ऋषिकेशला विचारते, की ऋषिकेश हे सगळं काय आहे? तर ऋषिकेश सुद्धा म्हणतो, की मला काही नाही माहिती. मग त्याच्यानंतर लास्टला ते लोक म्हणतात, की चला आता आपण ऋषिकेश दादाला सांगूयात, की काम झालंय म्हणून. त्याच्यानंतर तो व्हिडिओ पाहिल्यानंतर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. शेतकरी लोक सुद्धा आता आश्चर्याने ते सगळं पाहत असतात. ऐश्वर्या आता म्हणू लागते, बघितलं ना व्हिडिओ, गोड गोड बोलून पाठीमध्ये खंजीर कसा खुपसायचा हे या लाडक्या जानकी वहिनीला चांगलंच माहितीये. ऐश्वर्या सारंगकडे येत त्याला म्हणते, की सारंग कळलं का? याला म्हणतात तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो. ऐश्वर्या जानकीकडे बोट दाखवत म्हणते, आणि या सगळ्यामध्ये फक्त ही एकटीच बाई नाहीये, हिचा नवरा सुद्धा सामील आहेच की. म्हणजे बायकोने जोडायचं नाटक करायचं आणि मागे नवऱ्याने ऑफिस फोडायचं काम करायचं. मग आता ऋषिकेश लगेच आता ओरडत म्हणू लागतो, की खोटं आहे हे सगळं. तर मग जानकी सुद्धा म्हणत असते, की ऐश्वर्या तू काही काय बोलतेस, आम्ही यातलं असं काहीही केलेलं नाहीये. ऐश्वर्या आता म्हणू लागते, अरे बापरे, काय हिंमत आहे तुमच्यात. आता मी या लोकांसमोर, गावातल्या लोकांसमोर एवढा मोठा पुरावा दाखवला आणि तरी सुद्धा तुम्हाला हे सगळं मान्य करायचं नाहीये. वा, काय जिगर आहे तुमच्यात. तुमच्याकडे हिंमत सुद्धा आहे, डोकं सुद्धा आहे, आणि म्हणूनच तुम्ही हा ॲप लॉन्चिंगचा घाट घातलात ना. बरं, हा सगळा घाट तुम्ही घातलात आणि घात आमचा केला. आता ऐश्वर्याने बरोबर संधी साधून सगळ्यांच्या मनामध्ये जानकी ऋषिकेश यांच्याबद्दल चांगलंच विष पेरलेलं असतं आणि सगळ्यांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल खूप मोठा गैरसमज निर्माण केलेला असतो. सगळे आता खूपच रागारागाने ऋषिकेश जानकीकडे पाहत असतात. पण मात्र हे सगळं ऋषिकेश आणि जानकीने केलेलंच नसतं. ऐश्वर्या म्हणत असते, हे सगळं ॲप लॉन्चिंग हा सगळ्यांना फक्त एक बहाणा आहे. खरं तर या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्हा सगळ्यांना एकत्र आणायचं होतं आणि ऋषिकेश दादा बरोबर टाइम साधून तिकडे ऑफिसमध्ये माणसं पाठवून फोडणार ऑफिस, आणि हाच तर यांचा प्लॅन होता. व्हिडिओ बघितलात ना, त्यांचा प्लॅन सक्सेसफुल झाला. ऐश्वर्याने जानकीने जे काही केलंय त्याच्यावरती सगळं पाणी फेरलेलं असतं. जानकी आता सारंगला समजावून सांगण्याचा प्रयत्न करू लागते, की सारंग भाऊजी, आम्ही असं काहीही केलेलं नाहीये. सारंग लगेच आता जानकीवरती ओरडत म्हणतो, की बास झालं वहिनी, वहिनी बास झालं, बास तुझी नाटकं. अगं, याच्यावरती आता कायमचा पडदा पडलाय. सारंग आता सुमित्राला म्हणतो, आई तू बघितलंस ना, आता आपल्याला आणखी काहीही पुरावा नकोय. पण मी आज एक गोष्ट मानली, हे सावत्र आहेत आणि हे सावत्रच राहणार. आता हे सगळं ऐकल्यानंतर तर ऋषिकेश गप ऐकून घेतो आणि ऋषिकेशला याच्यामुळे खूप त्रास होऊ लागतो. इकडे आता जानकीला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि हे सगळं जानकीला सुद्धा सहन होत नाही. सारंग जानकीला म्हणत असतो, की हे बघ, अजीर्ण झालंय तुझ्या या खोट्या नाटकांचं. आपली माणसं, आपलं प्रेम, हे सगळं ना एकत्र कुटुंबाचं नाटक ना बास कर आता. ऑफिस फोडलंस तू आमचं, आता मी शांत नाही राहणार. सारंग आता भयंकर चिडतो. तिथे बाजूला पेटत असलेली मेणबत्ती घेतो आणि मागचा पुढचा कुठलाही विचार न करता त्यांच्या रणदिवेच्या त्या फोटो फ्रेमवरती जोरात फेकतो. त्याच्यामुळे तो पडदा आता जळू लागतो आणि त्यांच्या घरातील ती फ्रेमसुद्धा जळत असते. सगळे आता ते जळताना पाहत असतात आणि सगळ्यांना खूप मोठा धक्का बसत असतो. ते सगळं जळताना पाहता जानकीचा जीव तर पूर्णपणे वरखाली होत असतो. कोणी आता काहीही करत नसतं.
तर आता पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता सारंग सुमित्राला तिकडनं घेऊन जातो. तिथे कोणीही राहत नाही. जानकी आता लगेच ऐश्वर्याला म्हणते की बरं झालं ऐश्वर्या, तू मला आज हरवलंस. ससा कासवाच्या शर्यतीत आधी कासवच हरतो. तू मारत राहा उड्या, कारण जिंकणार तर मीच आहे. जानकी फक्त आता एकदा ते पाणी फेकते आणि ती फ्रेम लगेच विझून जाते. ऐश्वर्या आता ते सगळं पाहते आणि तिकडनं निघून जाते. ऋषिकेश आणि जानकी दोघेही घरी आल्यानंतर आता ऋषिकेश जानकीवरती ओरडत म्हणतो की जानकी, मी तुला लिहून देतो. हे सगळं निस्तरणं कधीच सोपं होणार नाही. याच्यावरती आता जानकी सुद्धा फुल कॉन्फिडन्समध्ये सांगते की मी निस्तरेल. जे चित्र मी पडद्यावरती दाखवलंय ना, ते चित्र मी एक ना एक दिवस नक्कीच खरं करून दाखवेल. एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा जानकीने अजून सुद्धा हार मानलेली नसते. एकत्र कुटुंब हे एकत्रच राहणार हे जानकीने पूर्णपणे तिच्या मनाशी ठरवलेलं असतं आणि ऋषिकेशला तर हे काय पटत नसतं. आणि शेवटी जानकीचं हे ध्येयच असतं की रणदेवी कुटुंब हे एकत्र मी आणणार म्हणजे आणणारच. आणि जानकी आता बरोबर ऐश्वर्याला अगदी जशास तसं उत्तर देऊन तिला प्रत्येक वेळी तोंडावरती पाडत असते. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.